नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीबद्दल। आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील काही गोष्टी सांगणार आहोत। 1. या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई असे एका व्यक्तीच्या नावाने का ओळखले जाते। 2. या गणपतीची स्थापना कशी झाली, या मंदिरामागील 127 वर्षांपूर्वीचा इतिहास काय आहे। 3. हा गणपती नवसाला पावतो आणि कशा प्रकारे अमिताभ बच्चन यांची प्रकृती गंभीर असताना ते सुखरूप बरे व्हावे असा नवस करण्यात आला होता आणि तो पूर्णही झाला। आम्ही या व्हिडिओमध्ये या गणेश मूर्तीची वैशिष्ट्यही सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। व्हिडिओ सुरू करूयात। पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे। याच पुण्यातील शनिवार वाडा सुद्धा प्रसिद्ध आहे। पण पुणे म्हटलं की अजून एक नाव डोळ्यासमोर येऊ लागतं, ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, समस्त पुणेकरांचं श्रद्धास्थान। गणेशोत्सव म्हटला की मोठ्या शहरातील काही गणपतींची नावे विशेषत्वाने समोर येतात। त्यामध्ये पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे नाव आघाडीवर आहे। बाहेरगावहून पुण्यात आलेला व्यक्ती दगडूशेठच्या दर्शनासाठी गेला नाही असे फारच क्वचित घडत असावे। केवळ गणेशोत्सव साजरा करण्यापुरते नव्हे तर श्रद्धेपोटी समाजाने दिलेल्या पैशातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून मानवतेचे महामंदिर उभारण्याचा प्रयत्न करणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे मंडळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपतीने जगभरात नावलौकिक संपादन केलाय। ही गोष्ट आहे इसवी सन 1891 सालची, जेव्हा भारतावर इंग्रजांचं अधिपत्य होतं। दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते। समाजात त्यांना खूप मान होता। त्यांना श्रीमंत ही पदवी देण्यात आली होती। श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असल्यामुळे ब्रिटिशांनीही त्यांना नगरशेठ हे भूषण देऊन सन्मानित केलं होतं। श्रीमंत दगडूशेठ यांच्यावर साक्षात देवाचेच वरदहस्त होते। संपत्ती, मान, प्रतिष्ठा यातील कशाचीच कमी नव्हती। त्यावेळी पुण्यात प्लेगची साथ पसरली होती। या आजारावर कोणताही ठोस उपचार नसल्याने अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते। प्लेगबद्दल सांगायचं झालं तर कोरोनापेक्षाही भयावह म्हणणं चुकीचं ठरणार नाही। याआधी अशी महामारी 1820 साली सुद्धा आली होती। या महामारीमुळे लाखो लोक मरण पावले होते। जर तुम्हाला या महामारीशी निगडीत पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। 1892 सालच्या या प्लेगच्या साथीमध्ये दगडूशेठ यांच्या एकुलत्या एक मुलाचं निधन झालं। त्यामुळे दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। सर्व वैभव असूनही ते पूर्ण वेळ नैराश्यात आणि चिंतेत असायचे। यावर त्यांचे आध्यात्मिक गुरु श्री माधवनाथ महाराज यांनी त्यांना एक सल्ला दिला। ते दगडूशेठ यांना म्हणाले की तुम्ही एक गणपतीच दत्तक घ्या ना, त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करा। या गणपतीची कीर्ती जगभर सर्वत्र पसरेल असेही ते म्हणाले। गुरूंचे म्हणणे ऐकून दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई यांनी श्री कुंभार यांच्याकडून एक सुंदर आणि लोभस गणेश मूर्ती बनवून घेतली आणि भक्तिभावाने त्या मूर्तीची स्थापनाही केली। या गणेश मंदिरात येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली। लोक या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा गणपती असे संबोधू लागले। असे म्हणता म्हणता काही कालावधीने या गणपतीचे नामकरणच श्रीमंत दगडूशेठ हलवाई असे झाले। या गणपतीची कीर्ती संपूर्ण पुण्यात पसरली। लोक श्रद्धेने या मंदिरात येऊ लागले। हा काळ होता इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा, त्यामुळे लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य नव्हते। ब्रिटिश अत्यंत जुलमी होते। ते भारतीयांना गुलामांसारखीच वागणूक देत। देशात त्यांचा मनमानी कारभार चालायचा। एकेकाळी सोने की चिडिया म्हणून ओळखला जाणाऱ्या आपल्या देशाला लुटण्याचा ब्रिटिशांनी जणू ठेकाच घेतला होता। त्यांच्या विरुद्ध जो कोणी आवाज उठवेल त्याला अटक केली जायची, बऱ्याचदा फाशीची शिक्षाही दिली जायची। पण संपूर्ण भारतीयांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध संतापाची आग होती आणि या आगीची चांगलीच झळ इंग्रजांना 1857 साली लागली होती।
1857चा उठाव अयशस्वी ठरला होता, पण या आगीच्या ठिणग्या मात्र संपूर्ण भारतभर पसरल्या. आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे या चर्चेला उधाण आलं होतं. या सर्वाला घाबरून इंग्रजांनी लोकांना एकत्र येण्यास आणि संघटना स्थापन करण्यास बंदी घातली. ब्रिटिशांविरुद्ध बोलणे हा जणू एक प्रकारचा गुन्हाच आहे असे घोषित करण्यात आले. पण आपला देश स्वतंत्र व्हावा असे प्रत्येक भारतीयाला वाटत होते. काही लोक तर यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदानही द्यायला तयार होते. त्यातीलच एक होते बाळ गंगाधर टिळक, ज्यांना लोकमान्य टिळक या नावाने आजही ओळखलं जातं. त्यांनी लोकांना संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध लढा द्यायचं असं ठरवलं. पण यासाठी सरकार देखत लोकांना एकत्रित आणणे कठीण होते. म्हणून त्यांनी सार्वजनिक उत्सव साजरे करायचे असे ठरवले आणि यासाठी सार्वजनिक मंडळे तयार करून लोकांना एकत्रित करायचे असे त्यांचे ध्येय होते. यातूनच सार्वजनिक गणेशोत्सव उदयास आला. जो गणपती आधी फक्त घरापुरता मर्यादित होता, तो आता सर्व मंडळात, मैदानात आणि चौकात बसू लागला. याची सुरुवात पुण्यातून झाली. पुण्यात जोशाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा केला जाऊ लागला. 1893 सालीच श्रीमंत दगडूशेठ हलवाई या मंदिरात सुद्धा एक गणेश मूर्ती आणण्यात आली. तेव्हापासून सुरू करण्यात आलेली ही परंपरा 127 वर्षांनंतर आजही चालू आहे, तीही तितक्याच श्रद्धेने आणि विश्वासाने. या गणपतीला तेव्हापासून अनेक लोकांनी वेगवेगळे नवसही केलेत आणि ते पूर्णही झालेत. त्यामुळे नवसाला पावणारा गणपती असे नावलौकिक या गणपतीला प्राप्त झाले आहे. श्री माधवनाथ महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीची कीर्ती संपूर्ण जगात पसरली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेगवेगळ्या देशातील अनेक लोक या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. वर्षभर या मंदिरात भक्तांची गर्दी असते. या गणपतीची पालखी, आरती आणि नैवेद्य याचे वेगळेच आकर्षण आहे. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. या मंडळाची स्थापना 1893 मध्ये झालेली असून दगडूशेठ गणपती हा लौकिक प्राप्त झाला आहे. ती मूर्ती मंडळाने 1968 मध्ये तयार करून घेतली आहे. प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरप्पा शिल्पी यांच्या मूर्तिकलेची साक्ष म्हणजे दगडूशेठ गणपतीची ही मूर्ती. ती घडवताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते. ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्यावेळी सूर्यग्रहण आले होते. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेश यंत्र बसवले तर त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आदर केला आणि धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडवण्यात आली. शांत, प्रसन्न आणि पाहताच पावले थबकून राहावीत असे भाव या मूर्तीच्या चेहऱ्यावर आहेत. बैठ्या मूर्तीचे चारही हात सुट्टे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे, तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकुट आहे. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे. या मूर्तीचे डोळे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य. या डोळ्यांमध्येच मूर्तीची प्रसन्नता, सात्विकता आणि उदात्तता एकवटली आहे. कोठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहत आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकाला येते. मूर्तीच्या बोलक्या डोळ्यांमधून व्यक्त होणारे भाव पाहून भक्त नकळतच नतमस्तक होतो. उत्सव काळात 5 किंवा 11 नारळाचे तोरण अर्पण करणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग हे दगडूशेठ गणपतीचे एक खास वैशिष्ट्य ठरले. पुढे 1984 मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये गणपतीची स्थापना झाली. या मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने आणि आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता.
सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन या दाम्पत्याने सोन्याचे कान अर्पण केले होते. पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर 2002 मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले. ट्रस्टच्या 3ही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या नेतृत्वाचे सुकाणू आहेत. त्यांनीही त्याच निष्ठेने आणि भाविकतेने सारे उपक्रम सुरू ठेवत गणपतीचे पावित्र्य जपले असून ट्रस्टच्या लौकिकामध्येही भर घातली आहे. गणेशोत्सव हा केवळ आपल्या मंडळापुरताच वलयांकित राहू नये या भूमिकेतून उत्सवाला विधायक वळण प्राप्त करून देण्यासाठी ट्रस्टने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा सुरू केली. गणेशोत्सवामध्ये ऋषीपंचमीला हजारो महिलांचा सहभाग असलेला अथर्व शीर्ष उपक्रम जगभर पोहोचला आहे. ट्रस्टतर्फे कोंढव्यामध्ये देवदासी आणि अनौरौस मुलांचा सांभाळ करून त्यांना योग्य शिक्षण देणारे बालसंगोपन केंद्र आणि पिताश्री वृद्धाश्रम चालवण्यात येत आहे. पिगोरी गावामध्ये जलसंधारणाची कामे यशस्वी केलेल्या ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयातील रुग्णांना उत्तम भोजन सेवा दिली जात आहे. ट्रस्टतर्फे दरवर्षी सादर केला जाणारा देखावा आणि त्याची विद्युत रोषणाई हा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.